नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक पार पडली। या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसेच प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 2047 पर्यंत देशाला विकसित राज्य बनवणे ही सर्व भारतीयांच्या मनातील इच्छा आहे आणि यामध्ये राज्य सरकार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून भाजप आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध रंगलंय। दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्लाबोल चढवलाय। तर आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार झालंय। पंतप्रधान पद तर दूर, ते गृहमंत्री पण होऊ शकले नाहीत। केवळ 7 जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतचा पुढारी व्हायचा टोला त्यांनी लगावलाय। आगामी लोकसभा आणि विधान परिषद निवडणुकांनंतर आता सर्वच पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। अद्याप निवडणुकांची घोषणा झालेली नाहीये, पण तरी देखील जागा वाटपावरून सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झालेत। महायुतीत सध्या जागा वाटपाची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे। दरम्यान आगामी विधानसभेत शिवसेना शिंदे गट 100 जागांसाठी आग्रही असेल अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काल 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंबद्दल बोलताना असा दावा केला होता की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद खोटा आहे। मनोज जरांगे पाटील फडणवीसांना टार्गेट करतायत, त्यामुळे ओबीसी समाजाला वाटत आहे की देवेंद्र फडणवीस हे आपले नेते। मात्र दुसरीकडे फडणवीस यांचा पक्ष कुठलीही अधिकृत भूमिका घेत नाहीये, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं। त्यावर देखील जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। आंबेडकर असं म्हणू शकत नाहीत, फडणवीस जरांगे नकली भांडण असं वक्तव्य ते करणार नाहीत असं मला वाटतं। आंबेडकर काय म्हणता मला चांगलं माहिती आहे। त्यांचं डाव भल्याभल्यांना कळत नाही, ते वंचितांच्या बाजूने आहेत, अन्यायाच्या बाजूने आंबेडकर असतील असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्र जळतोय, जे सत्तेत येण्यासाठी लढत आहेत त्यांनी ज्या प्रश्नावर महाराष्ट्र जळतोय त्यावर भूमिका घ्यायची नाही, त्याची कारणं काय हे मी लोकांसमोर मांडले आहेत। त्यांनी भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री व्हावं, पण मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही जरांगेंची मागणी आहे। त्यावर उद्धव ठाकरेंनी बोलावं असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावलाय। राजकीय अट्टहासामुळे हजारो करोड रुपये पाण्यात घालून पुण्यात नदी सुधार प्रकल्प सुरू असून पर्यावरणीय दृष्ट्या तो योग्य नसल्याचं नुकत्याच आलेल्या पुराने सिद्ध झालंय, असा मोठा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय। या आधीही धरणांमधून परवा जेवढे पाणी सोडले त्याच्या कितीतरी जास्त पाणी सोडलं जायचं, मात्र त्यामुळे पुण्यातील नद्यांना पूर यायचा नाही। आता नदी सुधार प्रकल्पांच्या नदीपात्रातील कामांमुळे संगमवाडी ते मुंढवा दरम्यान पाण्याचा फुगवटा झाल्याने पूर आल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे। मागील 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पुण्यातील परिस्थिती एकूणच राज्याची आणि देशातल्या चर्चेच्या विषयामधली एक मोठी बातमी राहिली। पण या पुरामुळे सिंहगड रोड पासून ते थेट मुंढवा केशवनगर पर्यंत जी अपरिमित हानी झाली ती निश्चित क्लेशदायक आहे। पुणेकरांनी या एकूणच पूरस्थितीला सामोरं जावं अशी परिस्थिती बिलकुल नव्हती। पण पाटबंधारे विभाग असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि पुणे महानगरपालिकेचं या ठिकाणी कमिशनर कार्यालय असेल, या सगळ्यांच्या गलथान कारभारामुळे या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं। एकतर पुराच्या परिस्थितीची पूर्वसूचना न देणे, नागरिकांना या संदर्भामध्ये अलर्ट न करणे, हे नागरिकांच्या या ठिकाणी जीवाशी खेळणारं ठरलं। आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मान्य मुरलीधरजी मोहोळ जे त्यावेळेस तत्कालीन महापौर होते आणि आताचे पुण्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या अट्टहासाने जो नदी सुधार प्रकल्प अर्थात एकूणच रिव्हरफ्रंट नावाचा प्रकल्प उभा झाला, ज्याच्यामध्ये 6,500 कोटीचं या ठिकाणी कर्ज काढून हा प्रकल्प उभा केला जातोय। त्याच्यामुळे सुद्धा पुणेकरांना फटका बसलेला आहे। एकीकडं पाटबंधारे विभाग जे सांगतोय ते नाही का ती माहिती खोटी तर आहेच की या संदर्भामध्ये त्यांनी कमी पाणी सोडलं असं त्यांचं म्हणणं, पण ही वस्तुस्थिती खोटी आहेच। पण त्याचबरोबर जे पाणी सोडलं ते याच्या अगोदर 75,000 80,000 क्युसेक पाणी सोडून सुद्धा कधी एवढा मोठा नाही का पुराचा फटका बसला नव्हता। पण यावेळेस जर पाटबंधारे विभागाच्या सांगण्यानुसार 55,000 या ठिकाणी म्हणजे 55,000 क्युसेक पाणी जर सोडलं असेल तर पुणे या ठिकाणी पाण्याखाली का आलं त्याच्या मागचं कारण आहे की संगमवाडी ब्रिज ते मुंढव्यापर्यंत जे नदी सुधार प्रकल्प चालू आहे, दोन्ही बाजूला साधारणतः 150-200 फूट
की नदीमध्ये आतमध्ये म्हणजे नदीच्या एकूणच जो काही त्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये साधारणतः 300 फुटाचं अतिक्रमण झाल्यामुळं तिथं वॉटर लॉकिंग झालं आणि त्याच्यामध्ये हा फुगवटा मागे आला. फुगवटा आल्यानंतर हा काय 200-500 मीटर किंवा 1 किलोमीटर येत नसतो, तर तो साधारणतः 8 ते 10 किलोमीटरचा फुगवटा झाला आणि त्याच्यामुळं कसब्यापासून शिवाजीनगरच्या पुलाच्या वाडीपासून ते थेट सिंहगड रोडपर्यंत हे सगळं पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये घुसलं. मुळात तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की याच्या अगोदर त्यांनी 75,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुद्धा पाहिला, पण तो कधी इमारतींमध्ये शिरला नव्हता. पण दुर्दैवाने या नदी सुधार प्रकल्पामुळे हे पाणी हे आतमध्ये गेलं आणि त्याच्यामुळं पुण्याचं खूप मोठं नुकसान झालंय. हा प्रकल्प आज तरी नाही का या ठिकाणी अर्धवट असताना सुद्धा एवढं मोठं नुकसान होतंय. हा प्रकल्प पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर पूर्णत्वाला केला तर सबंध पुणे शहर पाण्याखाली असेल ही वस्तुस्थिती. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने आणि महाराष्ट्र शासनाने याच्यावर गांभीर्यपूर्वक विचार करा. ज्यांच्यामुळे हे नुकसान झालेलं आहे, ज्या नाही का महापौरांमुळे, ज्या पदाधिकाऱ्यांच्या अट्टहासामुळे झालेलं आहे, त्यांच्यावर या संदर्भामध्ये निश्चित त्याच्यामुळे आरोपाची निश्चिती करावी, त्यांच्यावर त्या जबाबदाऱ्या नाही का या ठिकाणी निश्चित करण्यात याव्यात व त्याचबरोबर पुणेकरांना यापासून वाचवावं हीच मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला नम्रतेची विनंती करतो. CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर 1 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलंय. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये एकूण 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. सदर नियुक्त्या या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील असंही सांगण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने हाहाकार माजवलाय. परिणामी पंचगंगेसह सर्वच नद्यांना पूर आल्यामुळे कोल्हापूर शहरातील पूरबाधित क्षेत्रासह जिल्हा जलमय झाला असून यंदाच्या महापुरात पंचगंगेने अक्राळ विक्राळ रूप धारण केले. पाहुयात न्यूज अनकटच्या प्रेक्षकांसाठी शुभम अंजनेकर यांनी ड्रोनद्वारे टिपलेलं पंचगंगेचं रौद्र रूप. दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर परिसरात काल रात्री राव IAS कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पुराचं पाणी शिरलं. यामुळे 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश. दिल्लीतील या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. IAS कोचिंग सेंटरसह इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय. हे कसं झालं, नेमकं काय घडलं असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी कसं भरलं आणि विद्यार्थी बाहेर का पडू शकले नाहीत असा सवाल आता उपस्थित होतोय. पोलीस काका आणि पोलीस दिदींनी विद्यार्थ्यांना पॉस्को कायद्याची माहिती दिली. जालन्यातल्या इंदेवाडीच्या संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पोलीस विभागाच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना बाल संरक्षण कायद्याविषयी पोलिसांनी मार्गदर्शन केलं असून यावेळी शालेय विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाईन नंबर विषयी देखील माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.